रील बिल बनवून आमचं झालेलं आहे मस्तपैकी. आणि आता जवळजवळ 3:30 वाजलेत आणि आता आपली झोपायची वेळ. आता झोपतो आणि उद्या आपण सकाळी भेटूया. The next day. भाई मॉर्निंग झाले आमची, फ्रेश वगैरे झालं. आता नाश्त्याची वेळ आहे. नाश्ता करून थोडं बघू काय प्लॅनिंग. आणि आपल्याला 1चा चेकआउट आहे. मॉर्निंग बघा आमची मॉर्निंग. अंडी द्यायला एवढी कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? मध्ये चांद होया. तू झालं चालू नाही थांब, ढकलू नको, ढकलू नका, काय पण करा. जाओ पाण्यामध्ये. थंड पण आहे. टाक. अरे पाण्यात उडी मारलं ना. ओ कडक कडक. काकी काकी काकीला घ्या, काकीला घ्या. ओहो Katana, clap, clap.
वाजेल. पप्पा काढ. आता गाण्याचं बघ ना जरा चांगलं. तर पब्लिक पूलमध्ये मस्त मजा करून आम्ही पूल आता उन्हामध्ये सुकायला बसलोय आणि आता आपल्याला फ्रेश होऊन निघायचा टाइम झालाय आपला. आता निघताना सगळे तयारी करतील तेव्हा आपण सगळे एकेकांना आपल्या फॅमिलीला दाखवू. नित्या भाई तो नीरज भाई एन्जॉय झालेला आहे आपला. बोलू ना सगळं दाखवू. पैसा वसूल मजा केली. पैसा वसूल मजा आली. पब्लिक बघा तिथं कधी पैसा वसूल करते. भाई निघायचा टाइम झालाय तरी पुलातनं बाहेर यायला मागत नाही. आता त्यांना बाहेर काढावं लागलं आम्हाला काय आणि मग फ्रेश बी होऊन निघूया. फायनली निघालोय आम्ही सगळेजण. फॅमिली फोटो वगैरे सगळा शूट झालेला आहे. आता आपण पहिला निघूया घरी जाऊया आणि मग आपले काहीतरी रिव्ह्यूज तुमच्यासमोर मांडतो आपल्या आजच्या ट्रिपचे. आता ऊन बघ कसलं खतरनाक आहे. जवळजवळ 23 मिनिटं लेट आहे. पाहिल्या
आवाजाची पूर्ण वाट लागली. असं काय लागलंय ओढून. A few moments later. चिल करेंगे हम लोग, ड्रिल करेंगे गाइस. फाइनली पोहोचलो आम्ही घरी. भाई के आके नशीले आके जापे नींद ही नींद है. जाम जमलोय. मला बोलायला पण होतं, दुखतंय, घसा दुखायला लागला. सो गाइस, होम स्वीट होम फायनली घरी पोचलोय. आर्यन भाई जाम थकलेले आहेत. आर्यन भाईच नाही तर आपले जेवढे पब्लिक सगळे आलेली, सगळे एवढे दमलेत ना लिटरली. म्हणजे पहिली ट्रिप तसे बघायला गेले ती की ज्यामध्ये एवढी सगळी फॅमिली आम्ही एकत्र आलो. नाहीतर आपलं तर तुम्हाला माहितीच आहे, आपलं चालूच असते ट्रिप काय ना काय. पण ह्या टायमिंगला आपल्या पप्पांकडची फॅमिली होती आपल्यासोबत पूर्ण. माझे काका काकी लोक सगळे तेच होते, बाबा आई सगळे, म्हणजे माझे पूर्ण गाव असं म्हणू शकता. माझी फॅमिली पूर्ण ती होती पूर्ण. आणि पहिल्यांदाच आम्ही असे फार्म हाऊस वगैरेसाठी ट्रिप काढलेली. आधी असे छोटे मोठे ट्रिप आमचे झालेले आहेत, पण फार्म हाऊसवर स्टेसाठी पिकनिक आम्ही पहिल्यांदा काढलेली आणि ती सक्सेसफुल झाली. बस याचा आनंद आहे. आणि थोडं पाणी वगैरे पितो, फ्रेश होतो. मग आपण कंटिन्यू करू. येस, झोपेत आहे भाई. A few moments later. सो पब्लिक झोपून बिपून मस्त झालंय आणि आता उठलो, फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला आणि ब्लॉग एंड करायला आलो. काल फ्रेश वगैरे झालो आणि खूप झोप येत होती म्हणून झोपून घेतलं आणि आता उठलोय. आता किती वाजले? 10 वाजलेत रात्रीचे. आणि आज पिकनिकबद्दल सांगायचं राहिलं तर पिकनिक आपली खूप मस्त छान झाली एकदम. आपली पूर्ण फॅमिली एकत्र आली होती आणि तुम्हाला मी दाखवलं. पर्सनली कोणाला भेटलं नाही कारण की खूप जण होते, पण जे पण दिसत होते सगळे माझे काका काकी एजेड वगैरे दिसत होते. सगळे माझे आई बाबा वगैरे सगळे माझी पूर्ण फॅमिलीच होती, म्हणजे पूर्ण गाव होतं. आणि BN फार्मला गेलेलो आम्ही, बदलापूर वेस्टला आंबेशिव गावामध्ये ते फार्म हाऊस आहे आणि खूप छान आहे, मस्त मोठं आहे, आईस्पाईस जागा एकदम. फार्म हाऊस खूप छान होतं, सर्व्हिस पण छान होती, जेवण वगैरे पण खूप छान होतं. पण आम्ही म्हणजे बरेच, म्हणजे आम्ही आता जेवढे जण गेलो त्यापेक्षा पण बरीचशी कॅपॅसिटी सारखा तो फार्म हाऊस आहे. आणि खूप छान वातावरण पण खूप छान होतं, एकदम फ्रेश. पूल तर तुम्ही बघितलं किती मोठा पूल होता, त्यामुळं फुल एन्जॉयमेंट वगैरे मस्त झाली. आणि अशी स्टेवाली पिकनिक आम्ही पहिल्यांदाच काढलेली. बाकी असे छोटे मोठे पिकनिक तर जातच असतात, पण स्टेवाली पहिल्यांदा काढली आणि ती सक्सेसफुल पण झाली. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. तुम्हाला पण ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल सगळे कसे एन्जॉय करत होते, तर मला कमेंट वगैरे करून सांगा कसा वाटला ब्लॉग. आणि फार्म हाऊसचे डिटेल्स जर कोणाला हवे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेच आहेत, ते बघा, कॉन्टॅक्ट करा. मोठा ग्रुप असेल तर प्रायव्हेट भेटेल, 60 अँड अबाव पीपल्स असतील तर. नसेल तर मग तुम्हाला मॅनेजेबल करून करायला लागेल, कारण तो फार्म हाऊस पण तसा आहे. तर कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो मी. नसेल पर्सनली मला पण कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता, मी डिटेल्स पाठवेन. आणि बस असंच आपल्या चॅनलवर प्रेम करत राहा, आपले ब्लॉग्स बघत राहा. भेटू पुन्हा कडकवाल्या ब्लॉगमध्ये. आणि आपले पुढच्या महिन्यात ऑर्डर्स पण आहेत आणि तर त्याचे पण ब्लॉग येतील. लग्नाचा सीझन चालू झाला आहे तर ऑर्डर वगैरे येतील, तसे आपण घेत राहू. आपले बँजोचे ब्लॉग पण लवकरच येतील, कारण पब्लिकला बँजोचे ब्लॉग्स आपले खूप आवडतात असं दिसतंय आपल्या चॅनलवर. तर ते पण ब्लॉग मी नक्की आणेन पटापट. असंच आपल्या चॅनलवर प्रेम करता. आता भेटू पुन्हा कडकवाल्या ब्लॉगमध्ये. पुन्हा एकदा जेवण वगैरे झोपतो. भेटू पुन्हा. टाटा बाय बाय, गुड नाईट.